नाव का मॅडम? रामदास बिरादर. काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं पण 2, 2:30, 3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस 1 वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती, सविता बिरदार. तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं फिजिशियनला. तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं थोडासा स्ट्रोकसारखं सिम्टम्स त्यांना वाटत आहेत आणि त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे. आता परंतु असं आहे की त्यांचं जर 108चं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे. तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे.